श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज। श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाई सुरू केली असून आज शहरातील सोनार गल्लीतील अतिक्रमणित दुकाने जमीनदोस्त करण्यात आली। या कारवाईमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। कारवाईचा काही लोकांच्या हितासाठी वापर होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून त्यांच्या मालकीची दुकाने पाडल्याने त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला। नगररचनेच्या नियमांनुसार अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना 3 दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती। जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा न झाल्याने अखेराच पालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली। यावेळी संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी प्रशासनावर दुटप्पी धोरणाचा आरोप केला। वर्षांपासून आपलं दुकान इथे आहे, आपलं नाव काय आणि काय नेमके अतिक्रमण मोहिमे संदर्भात आपलं म्हणणं आहे? आमचं दुकान इथं 1960 पासून आहे। आमच्याकडे याची खरेदी खत आहे। हा रस्ता फक्त कोणाच्या पर्सनल हितासाठी, त्यांच्या फायद्यासाठी हा मोठा केला जाऊ राहिला। तुम्ही इथं कधी तुम्ही त्यांना दाखवा क्लिअर टू कट छत्रपती शिवाजी महाराज संकुल आहे, तिथं त्यांना एक नोटीस नाही आहे, तिथं काही ते वाढवत नाही आहे। फक्त सोनार गल्लीचे जे दुकानदारक आहे, म्हणजे कोणाचा कॉम्प्लेक्स आहे, त्याच्या पुढं त्यांना फ्रंट भेटला पाहिजे, यासाठी हे दुकानचं हे अतिक्रमण काढावं ही मोहीम राबवून ते स्वतःचे फायदे करून घेत आहे। काय मागणी आहे तुमची, काय झालं पाहिजे? आमची मागणी हेच आहे, आम्ही खरेदी केलेली जागा आहे, आम्हाला आमच्या जागेच्या मोबदला कंपन्सेशन द्यावा। तुमचा रोड मोठा होतोय, करा मोठा, आम्हाला त्याचं कंपन्सेशन भेटावा, आमची मागणी ही आहे। आणि त्यानंतर पण 9 मीटर रुंदी रस्ता असून सुद्धा आम्हाला 5 फूट जागा ह्यामध्ये भेटत आहे, उरत आहे, तर ते मोजून तुम्ही आम्हाला आमची जितकी जागा उरत आहे ती आम्हाला द्यावी। आपल्याला या ठिकाणी जे अतिक्रमण मोहीम आहे या काढले जात आहेत, त्या संदर्भात काही नोटीस दिल्या होत्या का? काय नेमकी हा प्रकार आहे? नोटीस होती 2 फेब्रुवारीला आम्ही हायकोर्टमध्ये पिटिशन फाईल केलं, याचा अजून काही निर्णय लागलेला नाही। व निर्णय आमचा रिक्वेस्ट हीच होती शिवसाहेबांना का कोर्टाचं काय म्हणणं आहे ते पूर्णपणे बाहेर येऊ द्या, कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल। पण यांचं म्हणणं डिरेक्टली, शिवसाहेबांचं म्हणणं डिरेक्टली काय का नाही, मला समोर वरनं ऑर्डर आली, तुम्ही कलेक्टर साहेबांकडनं 8 ऑगस्टपर्यंतची मुदत घेतलेली होती, त्याच्यानंतर तुम्ही कलेक्टर साहेबांकडे गेले का? जर नाही गेलात तर मग तुम्ही परत आता काही रोल राहत नाही, आज मी तोडूनच राहणार, 15 मिनिटात खाली करा। हां, आणि आता हे जे अतिक्रमण काढलं जातं याच्यामध्ये काही भेदभाव होतोय का? भेदभाव म्हणजे सरस दिसतोय की जर रोड वाइंडिंग आहे तर रोड वाइंडिंग असं माझ्या याच्यामध्ये कधी दिसलं नाही का, असं अर्धवट पूर्ण रोडच्या ऐवजी अर्धवट कोणत्या तरी एका कॉम्प्लेक्सच्या समोर तुम्ही रोड मोठा करायचा आणि पुढचं सगळं तसं आहे तसंच नॅरो ठेवताय। रोड वाइंडिंग कशाला म्हणतात? जर स्टार्ट टू एंड, जसं आज शिवाजी रोडपासून मेन रोडपर्यंत जी ही सोनार गल्ली वसीत आहे, तर मग रोड जर मोठा झाला पाहिजे तर तो कनेक्शन कशासाठी, हितासाठी आहे का ट्रॅफिक वगैरे होते, तर मग तो रोड जर मोठा करायचा तर मग तुम्ही स्टार्ट टू एंड करा मोठा। इथपर्यंत मोठा करून कोणाचं इथे हे समोर लगेच दिसतंय का कॉम्प्लेक्स धारकांचं नोटीस, यांच्या कॉम्प्लेक्सला फ्रंट पाहिजे म्हणून यांचं सगळं चाललंय। काय मागणी, मग काय झालं पाहिजे? काय मागणी म्हणजे एकतर तुम्ही आमची गाळे आहे ते काय अनधिकृत, आम्ही 1954 पासून इथं वसित आहोत आणि तुम्ही आज आम्हाला येऊन म्हणणार का तुम्ही अतिक्रमणमध्ये आहात? मग हा कोणता अर्थ झाला? हां, आणि खरेदी खत असताना तुम्ही डिरेक्टली ह्या पद्धतीचं का नाही अतिक्रमण आहे, मग आमचे खरेदी खतं जे करून दिलेत हे कोणत्या बेसवरती करून दिले? आमच्याकडे जागेचे खरेदी खत असताना आमची दुकाने अतिक्रमणात कशी येतात असा प्रश्न त्यांनी विचारला। जर अतिक्रमण काढायचेच असेल तर छत्रपती शिवाजी रोड ते मेन रोडपर्यंत संपूर्ण रस्त्यावरील अतिक्रमणे काढा, अशी मागणीही त्यांनी जोरकसपणे केली। या घटनेमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रशासनाच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे। श्रीराम एक्सप्रेस न्यूज, श्रीरामपूर, अहिल्यानगर।